मित्रांनो, बॉल आऊट आहे आणि प्रत्येक टीमचे 3-3 प्लेयर गोलंदाजी करणार आहेत. त्यामधून जो संघ विन होईल तो डायरेक्ट सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर पाहूया, पहिला जो होता त्याला मॉर्निंग क्लब कणकवली उडवताना आलेला स्टिक. त्यानंतर आता दुसऱ्या संघाचा सोहेल शेख पाहूया, आणि याने उडवला आहे. वडाचा पाठ या टीमचा एक वेळा स्टिक उडवलेला आहे. गोलंदाजीच्या आक्रमणावर एका टीमसाठी 3 गोलंदाज असतील. मनोज 11 टीम कडून स्वतः मी गौरव घुंगरड स्टिक उडवलेला नाही आहे. त्यानंतर आता परत एकदा कणकवली संघ पाहूया, त्यांच्यातील कोण गोलंदाज येतो आणि तो स्टिक उडवतोय का. आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब कणकवलीच्या गोलंदाजाने सेकंड चान्समध्ये स्टिक उडवलेला आहे. तर पाहूया आता पुढील संघ. पाठ संघाच्या गोलंदाजाने सुद्धा स्टिक उडवलेला आहे. त्यांचे 2 झालेले आहेत. कणकवलीचा 1 आणि मनोज 11 0. प्रगणेश गुरव. तर पाहूया, मनोज 11 संघाचा प्रगणेश गुरव दुसराही चान्स गेलेला आहे. दुसऱ्या चान्समध्ये सुद्धा मनोज 11 संघाच्या गोलंदाजाला स्टिक उडवता आलेला नाही आहे. जवळपास मनोज 11 क्वार्टर फायनल खेळावंच लागणार आहे आणि कणकवलीच्या संघाला सुद्धा दुसरा उडवता आलेला नाही आहे. त्यामुळे पाठ संघ 2 वेळा स्टिक उडवल्यामुळे पाठ संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालेला आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.